नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे केशर आंब्यासाठी गळ थांबवायची म्हणून संजीवकाची काय गरज. आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. शिक्षबीय जी लॅनोफिक्स घ्यायचं आहे. आता बरेच डॉक्टर लोक किंवा ज्याने कृषीमध्ये ही केलेलं आहे, शिकलेले आहेत, किंवा तालुका कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, किंवा शेतीचे डॉक्टर असतील, ज्या फळाला बिया नाहीत अशा फळासाठी जिब्रेलिक ॲसिड वापरलं जातं. आणि शिक्षबीयसुद्धा ज्या फळाला बिया नाहीत अशा फळासाठी, फळझाडांसाठी शिक्षबीय वापरलं जातं. आपण काय करतो, शिक्षबीय आणि जीय आंब्याला दोन्ही पण घेतो आणि प्लॅनोफिक्ससुद्धा घेतो. आता या संजीवकाचं कार्य काय आहे आंब्यात, ही तुम्हाला मी आज सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, जिब्रेलिक ॲसिड आपण आंब्यात घेतल्यामुळं जिब्रेलिक ॲसिड पानाचा पर्णछिद्र ओपन करायचं काम करतं आणि आपण त्याला टोमाटा म्हणू. पानाचा टोमाटा ओपन करायचं काम करतं. आणि जे आपण खतं त्याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा प्लॅनोफिक्स ही जी आपण स्प्रे करतो त्याच्यासोबत ती पर्णछिद्रातून जितक्या लवकरात लवकर शोषलं जातं, एकदम वेगानं ती पर्णछिद्र ओपन झाल्यामुळं ती सगळं पानामधून आत जातं. आता दुसरा विषय म्हणजे शिक्षबीय कशासाठी घेता आंब्यावर, ही सगळ्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कुणी कुणाला कितीही पैसे दिले तर त्याचा उपयोग नाही, पण ज्ञान देणं, ज्ञान दिल्यामुळं ज्ञानामध्ये आमच्याही वाढ होती आणि पुढच्या पिढीला आपल्यानंतर उत्पादन काढण्याची आयडिया येते. आपण अशा पद्धतीनं हे आंब्यावर स्प्रे घेतलेले आहेत. खूप अशी सेटिंग झालेली आहे. खूप आनंद आहे. यावर्षी आंब्याची गळ झालेली आहे आणि आपण त्याच्यावर मात केलेली आहे. म्हणून आंबा गळतीवर काय करायचं याच्यासाठी मी व्हिडिओ काढत असतो. आता शिक्षबीय का घ्यायचं, तर शेतकरी मित्रांनो, आंब्यात अन्न घेणारी मुळी नवीन जी तयार झालेली असती, तिच्या टोकाला, तिच्या अग्रभागाला एक तपकिरी कॅप असते. नीट ऐका मित्रांनो. आणि तुम्हाला काही शंका आली तर माझा नंबर आहे 9623253873. आपण ही 40-45 वर्षे कृषीमध्ये म्हणजे शेतामध्ये काम करतो आणि त्याचे अनुभव आपण इथं मांडत असतो. शेतकरी मित्रांनो, मुळीच्या अग्रभागाला एक तपकिरी कॅप असते आणि त्याच्यामधून सायटोकायनेटिन निर्मिती होत असते. त्या कॅपमध्ये नुसत्या मुळीत होत नाही, तर तिला जर नवीन मुळी असली आणि तिला ती तपकिरी कॅप जर असेल तर सायटोकायनेटिन निर्मिती होते. सायटोकायनेटिन निर्मिती झाल्यामुळं आपली आंबा गळतीसुद्धा थांबत असते. किंवा सायटोकायनेटिनमुळे रसाचं देवाणघेवाण भरपूर प्रमाणात होतं. रस पानात येतो, पानातून सूर्यप्रकाशानं अन्न तयार होतं आणि ती पुन्हा सालीतून जातं. म्हणजे खोडातून, मुळीतून खोडात आणि खोडातून पानात, पानात सगळं शिजल्यानंतर पुन्हा सालीतून आपली फळं वाढण्यासाठी ही अन्न जात असतं. तर त्या सायटोकायनेटिनची परिस्थिती सुधारण्यासाठी
शिक्षक बियाचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी मित्रांनो, आणखीन म्हणजे आपण त्याच्यासोबत जे मायक्रोन्यूट्रन देत असतो ती त्याच्यात घेऊन जायचं, ती जीएमुळं काम होत असतं. मग शेतकरी मित्रांनो, संजीवकाचं कार्य आंब्यात कसं याविषयी आपण बोललेलो आहोत किंवा आजची चर्चा झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबू. माझा नंबर आहे 96 23 25 38 73.